वैष्णव चोरटे आले घरासे करंटी, आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. तुका म्हणे लाग नाही लागो देत माग. आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. विठ्ठल असं का बरं बसा. वा. वैष्णव चोरटी आले घरासे करंटी, आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. तुका म्हणे नमो हरीची दासा, तुका म्हणे नमो हरीची दासा. तेथे सर्व इच्छा पुरतसे, तुका म्हणे नमो हरीची दासा, तुका म्हणे नमो हरीची दासा. ते सर्व इच्छा पुरतसो, वैष्णव चोरटे आले घराशी करंटी, आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील तसा हा संत परप्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे साधू संत वैष्णव वारकरी हरिजन हे चोर कसे आहेत आजच्या अभंगात आपल्याला पटवून देतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या प्रवाहाने पावन झालेला जिल्हा, रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनाथाच्या आगमनाने आणि चिरकाल वास्तव्याने पुनीत झालेला जिल्हा, भक्तराज पुंडलिक महाराज, भक्त शिरोमणी नामदेवराय, अभेद भक्त नरहरी महाराज, चोखट चोखोबाराय, राका बंका वंका, संत शिरोमणी सावता महाराज आदी आदी साधू संतांच्या लाखो वारकऱ्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला जिल्हा, राजकारणात भल्या भल्याला सोलून काढणारा जिल्हा सोलापूर जिल्हा. आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी प्रत्येकाला ब्रह्मरसाचा काढा देणारा तालुका माढा तालुका. आणि पुण्यपावन माढा तालुक्यामध्ये परमार्थ करणारे अनेक गावं, त्यात काही गावांचा परमार्थ तांब्याभर, काही गावांचा परमार्थ हंडाभर, काही गावांचा परमार्थ बादलीभर, रांजण भरून परमार्थ करणारं गाव रांजणी देवाची. आणि पुण्यपावन रांजणी देवाची या गावामध्ये स्वानंद सुखनिवासी श्री संत, कलियुगातील थोर संत, गत शतकातील एक महान संत विभूती श्री संत ओमकारनाथ महाराज यांच्या 36व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्रितपपूर्ती बार्त्रिक 36 त्रितपपूर्ती पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ रांजणी गावातील भाविक भक्त, थोर अन्नदाते, थोर देणगीदार,
थोर संत पूजन दाते आणि देवस्थान ट्रस्ट, ब दर्जा प्राप्त असलेलं देवस्थान ट्रस्ट, या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांच्या अनमोल अथक परिश्रमातून पार पडत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये ही माझ्या वाट्याला आलेली कीर्तनरूपी सेवा, या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित परिसरातील आणि गावातील जमलेला सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी अगत्याने उपस्थित आहेत. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे जुने कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण ठाकरे महाराज, मामासाहेब दांडेकरांचे लाडके विद्यार्थी आदरणीय ठाकरे महाराज, या भागामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाची पताका गेली अनेक पिढून पार ज्यांनी खांद्यावर चालवली, असं एक आदर्श घराणं आदरणीय निंबाळकर महाराज उपस्थित आहेत. आमची सगळी गुणीजन महाराज मंडळी, या भागातील सगळी महाराज मंडळी उपस्थित आहे. माझ्याबरोबर आलेले आमच्या हवेली तालुक्यामधील प्रसिद्ध देवस्थान भीमा नदी, याच भीमा नदीच्या काठावर विष्णू देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाचे मुख्य पुरोहित आदरणीय पिंगळे काका माझ्याबरोबर आलेले आहेत. सिद्धटेकला जो भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह उत्सव संपन्न झाला, त्या ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आदरणीय रोहिदास मामा काळेवाडीकर आणि त्यांचा सर्व भक्त परिवार आज अगत्याने उपस्थित आहे. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर फडाचे प्रमुख टाळकरी आदरणीय ताठे आबा, कृष्णा महाराज, आदरणीय तरंगे महाराज, आदरणीय सुनील महाराज, आदरणीय आमचे आदरणीय आबा आहेत, ही सगळी परिसरातील विष्णू महाराज, तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अमोल महाराज चांगले मृदंगाचार्य आहेत, चांगले पेटी मास्तर आहेत, चांगली सिस्टीम आहे. सगळ्यात जास्त मला या उत्सवात महत्वाची कौतुकाची थाप टाकायची असा महत्वाचा वर्ग म्हणजे गावचा तरुण वर्ग महाराज. गावातलं जे तरुण मंडळ आहे मी आल्यापासून पाहतोय आणि ही तारीख घेण्यापासून पाहतोय. आमचे आदरणीय तुकाराम पाटील यांनी सांगितलं की महाराज तुम्ही रांजणीचं नियोजन पाहायला या. अहो म्हटलं महाराज मला नाही येणं व्हायचं. नाही तुम्हाला यावंच लागेल. अहो मला मी एकनाथ महाराजाच्या षष्ठी उत्सवात आहे, त्याच्यातून या. तुम्ही षष्ठी सोडून या, तुम्ही कष्टी होणार नाही, तुम्ही जरूर या. आणि मग आमच्या तुकाराम भाऊनी या सगळ्या मुलांना खूप पुढं मुलांना आग्रह केला की कदम माऊलीची सेवा घ्यायची, आणि या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला. मध्यंतरी या भागामध्ये मी जिथं जिथं आलो तिथं ही तरुण मंडळ हजर की तुम्ही आमच्या गावच्या उत्सवाला हजेरी लावा. आणि गावातील सगळे तरुण मंडळ वाढू लागतात, स्वयंपाक करू लागतात, पार्किंगची व्यवस्था करू लागतात. ओमकारनाथ तालीम संघ आणि गावातील सगळी तरुण मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा मारा. तरुणांनी हातात कारभार घेतल्यावर काय होतं हे रांजणी गावाने अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिले महाराज. खूप सुंदर नियोजन. माढा तालुक्यात मी खूप कीर्तनं केली महाराज, परंतु माढा तालुक्यातला वजनदार नियोजन जर पाहायचं असेल तर रांजणी गावाला आहे महाराज. किती मोठे समाज जमा होतोय. मला मगाशी आदरणीय संजय पाटील यांनी सांगितलं की महाराज रोज 5-7 हजार लोकांना अन्नदान राहते आणि सगळ्याला मुक्त हस्ते वितरण असते. खूप सेवा करतात आमच्या गावातली मुलं, आमच्या पंचकृषीतील मुलं सर्वजण सहकार्य करतात आणि म्हणून हा उत्सव पार पडतो. द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर आल्या आदरणीय देवांनी स्वतः साधू महाराजांची, ओमकारनाथ महाराजांची पूजा करून घेतली माझ्याकडून. खूप सुंदर देवस्थान. मी साधारण 15 वर्षापूर्वी एकदा इथं आलो होतो आणि चुकून आलो होतो. चुकून येण्याचं कारण खाली एक उजनी बघा कुठं औसा तालुक्यात, तिथं गणेशनाथ स्वामीची समाधी. ते गणेशनाथ स्वामी हे आमच्या चिचोंडी पाटीलचे गणेशनाथ स्वामी जगताप, आणि तिथं असं त्यांच्या ग्रंथात दिलं की त्यांची समाधी उजनीला आहे. आता ही उजनी मराठवाड्यातील हे मला माहित नव्हतं. मला वाटलं ही उजनी म्हणजे आपली उजनी धरणच असेल, आणि म्हणून मग इथं एकदा कमान बिमान पाहिली होती. आणि मग इथं आम्ही आलो एकदा दर्शनाला. मला वाटलं गणेशनाथ स्वामीची समाधी असेल. गणेशनाथ स्वामी नाही भेटले, पण ओमकारनाथ स्वामीचं दर्शन झालं महाराज. तेव्हा 15 वर्षापूर्वी एकदा दर्शन करून गेलो होतो. असंच फिरत आलो होतो. आणि मग तेव्हापासून काय कोण जाणे, इथून जाता येता इकडं हात जोडायचा किंवा एका जातिवंत साधूची समाधी आहे. 18 का काय संस्थान आहेत यांच्या नावाने महाराज.
महाराष्ट्रामध्ये 18 गाद्या आहेत. आणि म्हणून अशा या पुण्य पावन साधूंचं येता जाता दर्शन घ्यायचं. इकडून अनेक वेळा इकडून या भागातून कीर्तनाला जात असताना मग ओंकारनाथ स्वामीला वाटलं असेल हायवेने जाते तर गावात यायला काय अवघड आहे मग. आणि मग त्यांनीच या मुलांना सद्बुद्धी दिली आणि कदम माऊलींना सेवा द्या. या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि अभंगाकडे येण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल वैष्णव चोरटी आली घराशी करंटी, आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जरा थोडस व्यतिरेक अलंकाराने वैष्णवांचंच वर्णन करतात. पण थोडस सांगताना सांगतात की मंडळी तुम्ही खरे चोर कोण आहेत ओळखा. खरे चोर कोण? हे वैष्णव, वारकरी, सज्जन, हरिदास हेच खरे चोर आहेत. हे व्यवहारातले चोर हे बुरटे चोर आहेत. खरे चोर हे संतच आहेत, वैष्णवच आहेत. खऱ्या चोराची ओळख आजच्या अभंगात तुकोबाराय करून देतात. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना आपण कोण आहोत, काय आहोत याची ओळख लोकांना होणं गरजेचं आहे. माऊली, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुमची काय गुणवत्ता आहे, तुमची काय वैशिष्ट्यता आहे, तुमची काय गुणधर्मता आहे, ही लोकांना कळाली पाहिजे. महाराज, आज तुम्ही समाजाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. समाजाच्या संपर्कात नुसतं राहून चालणार नाही, समाजाच्या सन्मुख राहिलं पाहिजे. माघं राहायचे दिवस राहिले नाहीत. तुम्ही कोण आहेत याची समाजाला ओळख होणं गरजेचं आहे. मागं का राहायचं? आता मराठी पाऊल पडते पुढे, आपण असं पुढे चाललं पाहिजे. राहा एक पाऊल पुढे. एबीपी माझा त्यांनी सुद्धा सांगितलंय पुढे राहा, मागं राहू नका. आज समाजाच्या सन्मुख राहा, समाजाच्या संपर्कात राहा. मागं राहायचे दिवस गेले. माऊली, एक 10-12 दिवसापूर्वी पुण्यावरून एक आजीबाई आळंदीत दर्शनाला आल्या आणि आल्यानंतर आता थोडीशी आमची ओळख होती. मग आजीबाई माऊलीचं दर्शन घेऊन आमच्या मठात आल्या. 80 वर्षाची म्हातारी होती, तिच्या बरोबर एक 30-35 वर्षाची मुलगी होती. मग दोघी जणी बसल्या, चहा पाणी झालं. म्हणलं आजीबाई कुठून आल्या? ती म्हणली महाराज मी पुण्याहून आले. मग मी म्हटलं आजीबाई कशा आल्या? आजीबाई म्हणले मी 2 व्हीलरवर आले. मी म्हटलं आजीबाई 2 व्हीलर कोणी चालवली? तुमचं तर 80 वय झालंय, अख्खं फाउंडेशन हालत आहे, मग 2 व्हीलर चालवली कोणी? मग म्हातारी म्हणली महाराज ह्या माझ्या नातीने 2 व्हीलर चालवली. आता मला थोडा आश्चर्याचा धक्का बसला. बाई माणूस मग 2 व्हीलर चालवते? 35 वर्षाची मुलगी 2 व्हीलर चालवते. म्हणलं का हो, ही मुलगी असून 2 व्हीलर चालवते? म्हातारी म्हणली महाराज 2 व्हीलरचं काय घेतलंय? मग ही विमान चालवती, ही पायलट आहे म्हणले. वा. आता 2-3 दिवस सुट्ट्या आहे म्हणून ती माझ्याबरोबर दर्शनाला आली. जिथं महिला विमान चालायला लागल्या तिथं गडी बिड्या किती दिवस फुकणार? आज महिला पुढे गेल्या आणि तुम्ही माग का राहिले? इथं महिला, अरे मुलगी पायलट आहे हे ऐकल्यावर माझे पाय लटलट हालायला लागले. मुलगी पायलट हे म्हणलं मानलं पाहिजे. जिथं मुली विमान चालायला लागल्या तिथं मागं राहायचे दिवस संपले. माऊली, आज तुम्ही कोण आहेत, काय आहे, तुमची काय गुणवत्ता आहे, काय वैशिष्ट्यता आहे याचा परिचय लोकांना होणं गरजेचं आहे. तुम्ही समाजाच्या संपर्कात राहिलं पाहिजे, तुम्ही समाजाच्या सन्मुख राहिलं पाहिजे, समाजाला तुमची ओळख झाली पाहिजे. महाराज तुम्ही म्हणता समाजाला ओळख झाली पाहिजे, पण ओळख होण्याची साधनं काय? तर या जगात ओळख होण्याची 2च साधनं आहेत महाराज. काय? एक, तुम्ही होऊन तुमचा परिचय लोकांना द्या. नाही तर असं वागा की तुम्ही कोण आहेत तुमचा परिचय लोकांनी समाजाला दिला पाहिजे. ही 2च साधनं आहेत माऊली. तिसरं साधन जगात उपलब्ध नाही. एकतर तुम्ही होऊन तोंड उघडा, तुम्ही होऊन ओरडून सांगा की तुम्ही कोण आहात, तुमचा परिचय द्या, तुमची ओळख द्या, तुमचं कार्य दाखवा, तुमची चमक दाखवा. तुम्ही होऊन ओळख करून द्या. एक, नाही तर मग असं वागा, असं काम करा समाजात, अशी छाप टाका समाजावर की समाजानेच समाजाला सांगितलं पाहिजे की ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्ती काय आहे. ही 2च साधनं आहेत. कधी कधी आपली ओळख आपण होऊन करून द्यावं लागते. ज्यावेळेस दुसऱ्यांनी जर मौन धारण केलं असेल, आपल्या सोलापुरी भाषेत ज्यावेळेस समाज मुख गिळून बसला असेल,
आणि तुमचा कचरा होत असेल तर अशा वेळी तुम्ही तोंड उघडलंच पाहिजे, तुमची ओळख होऊन करून दिली पाहिजे. याच्याकरता शास्त्रात 2 दृष्टांत आले. कधी कधी आपण होऊन तोंड उघडावं लागत, आपली ओळख आपण होऊन करून द्यावं लागत. काय सांगताय? हो, शास्त्राने 2 दृष्टांत दिले. काय झालं, एका भिंतीवर 100 कावळे बसले होते. कावळे म्हणजे खरे कावळे त्यात 99च होते, पण त्यात एक कोकिळा होती. पण कावळा काळा, कोकिळा काळी. मग येणाऱ्या जाणाऱ्यांनी मोजलं, हे गणपतराव बघा बरं किती कावळे बसलेत भिंतीवर. मग त्यांनी मोजायला सुरुवात केली. 1, 50, 98, 99, 100. रामराव 100 कावळे बसलेत, 100 कावळे बसलेत. माऊली कावळे 99च आहेत, त्यात एक कोकिळा आहे. पण दोघांचा रंग काळा असल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांनी कोकिळेची गणना कशात केली? कावळ्यात. याला म्हणायचं समाज. चांगल्याचा कचरा कसा करायचा हेच ज्याला कळत त्याला म्हणायचं समाज. कोकिळेची गणना कावळ्यात केली. 100 कावळे बसले, 100 कावळे बसले, 100 कावळे बसले, आणि कोकिळेची गणना कावळ्यात झाली. कारण कावळा काळा आणि कोकिळा काळी, येणाऱ्या जाणाऱ्या नजर नाही. काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो काक पिकयो. कावळ्यात आणि कोकिळेत काय फरक? काही फरकच लक्षात आला नाही. 1 तासभर कोकिळेने वाट पाहिली की मी कोकिळा आहे, ह्या 99 कावळ्यांना माहिती आहे. पण हे कावळे तरी लोकांना माझी ओळख करून देतील. पण कावळे गप्प बसले. काही कावळे असे असतात की त्यांना माहिती असतंय की ही व्यक्ती चांगली, पण त्याच्याबद्दल जर बोललो तर मग आपल्या पुढे ही व्यक्ती निघून जाईल आणि आपण माघं राहू, आणि मग आपल्याला कोणी ओळखणार नाही. ही भूमिका कोणाची असते? कावळ्यांची. कावळ्यांची. तुम्ही म्हणा, मी कसं काय म्हणणार आता? असे काही गावगाव कावळे आहेत महाराज की त्यांना माहिती की कोण व्यक्ती चांगला आहे. या व्यक्तीच्या हातात जर कारभार दिला तर कारभार असा भनाट निघल. पण कावळे देणार नाही महाराज, त्याला डोम कावळे म्हणतात महाराज. असे गावगाव कावळ्यांचं अधिवेशन भरतंय महाराज. चांगल्याला पुढे जाऊनच देणार नाही. 1 तासभर कोकिळेने वाट पाहिली, पण कावळ्यांनी काय तोंड उघडलं नाही. आता काय काय माऊली, 1 तासभर कोकिळेने वाट पाहिली की माझी ओळख कावळे करून देतील. कावळ्याने ओळख करून दिली नाही. अखेर शेवट कोकिळेची गणना कावळ्यात झाली. मग कोकिळेने ठरवलं तर आपली ओळख आपण होऊन करून दिली पाहिजे. आणि मग अनायासे वसंत ऋतू चालू झाला होता. वसंत समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. आणि मग वसंत ऋतू चालू झाला होता. मग कोकिळेने असा पंचम स्वर लावला महाराज. असं वा, जरा पीटी मास्टर साठी टाळ्या वाजा महाराज. असा पंचम स्वर लावला आणि कोकिळा गायन करायला लागल्यावर मग वेशीत बसलेले 5-50 जण, रामभाऊ जरा आपल्याकडून चूक झाली बरं का, कावळे 99च आहेत, त्यात एक कोकिळा आहे. मला सांगा, कोकिळेची ओळख लोकांना झाली, पण कधी? स्वतः तोंड उघडल्यावर झाली. म्हणून मुख गिळून बसायचे दिवस राहिले नाहीत. तोंड उघडा, प्रश्नाला वाचा फोडा, बोलते व्हा, आत धुमसत राहू नका. उगा कोंटून कोंटून धरी न जीवे. आता मोकळं व्हायचं, मोकळं. मोकळे मन रसाळवाने. आज तुम्ही बोलते झाले पाहिजे, तुमचा परिचय होऊन करून दिला पाहिजे. पहिला दृष्ट कावळ्यांचा, पहिला दृष्टांत. दुसरा दृष्टांत असाच आहे, कोणाचा? बगळ्याचा. एका भिंतीवर 100 बगळे बसले होते. खरं सांगू, त्यात बगळे 99च होते, पण एक राजहंस होता. पण येणारे जाणारे म्हणायचे, ओ गणपतराव बघा बरं आज किती बगळे बसलेत. 1, 2, 98, 99, 100. रामभाऊ 100 बगळे बसलेत, 100 बगळे. त्यात एक राजहंस आणि बगळे 99च आहेत. पण दोन्ही पांढरे असल्यामुळं लोकांनी राजहंसाची गणना कशात केली? बगळ्यात केली. हंस शुक्ल बक शुक्ल को भेदो हंस बकयो. काय भेद आहे दिसताना? येणाऱ्या जाणाऱ्यांना नजर नाही. माऊली, शाळेत लोक काटकोन शिकले, चौकोन शिकले, त्रिकोण शिकले, षटकोन शिकले, फक्त एक कोण शिकले नाही. कोणता? दृष्टिकोन. आणि आमची तुकोबरायची गाथा आणि आमची ज्ञानेश्वरी समाजाला काटकोन, त्रिकोण, चौकोन, षटकोन शिकत नाही, पण दृष्टिकोन दिल्याशिवाय राहत नाही महाराज. तुकोबरायची गाथा का वाचावी? दृष्टिकोन येतो महाराज. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळस होतो विरेशात, ज्ञानोबराय वर्णन करतात. माणसाला नजर असली पाहिजे महाराज. काही लोकांना नजर नसते, डोळे मोठे असतात पण नजर नसते महाराज.
डोळे असता काटे मोडले असे, डोळे असता माणसं आंधळीत. किती कावळे किती बगळे बसलेत म्हणजे 100. त्यात एक राजहंस होता. राजहंसाची गणना लोकांनी बगळ्यात केली. मग राजहंसाला वाटलं मी राजहंस हे बगळ्यांना माहिती, बगळ्यांनी तरी माझी ओळख करून दिली पाहिजे. 1 तासभर वाट पाहिली राजहंसाने की बगळे माझी ओळख करून देतील. तुम्हाला खरं सांगू, बगळेच ते. खरं सांगू, एक वेळेस कावळे परवडले पण बगळे नाही परवडले महाराज. आम्ही गावगाव मोठे मोठे उत्सव केलेत आबा, आम्हाला कावळ्यांपेक्षा बगळ्यांचाच जास्त ताप झालाय महाराज. ज्यांना देवा धर्माचं कळतंय, ज्यांना टाळातलं कळतंय, पखवाजातलं कळतंय, अभ्यासातलं कळतंय, पाठांतरातलं कळतंय, एवढं हिंदूचं संघटन हो राहिलंय, तळागाळातला समाज एक आलाय, चुलीपर्यंत तुकोबाराय ज्ञानोबाराय गेलेत, पण काही बगळ्यांच्या ते डोक्यात बसत नाही. त्यांचा कुठं मुळव्यात दुख होतो देवालाच माहिती. कोणाचं चाललंय? बगळ्यांचं. काही असे बगळे आहेत महाराज, त्यांना ते चालतच नाही. आपला हिंदू समाज एकत्र आल्याला काही बगळ्यांना पाहवत नाही. मार्का बैल बाजारात शिरला का अख्खा बाजार उधळून देतो महाराज. तसे काही बगळे ज्यांनी अख्खे तालुके उधळून दिलेत महाराज. कोणाचं चाललंय? बगळ्यांचं. तासभर वाट पाहिली राजहंसाने, बगळे माझी ओळख करून देतील, पण बगळ्यांनी काय ओळख करून दिली नाही. अखेर शेवट आपली ओळख जर झाली नाही तर आपला कचरा आहे. आता आपण तोंड उघडलं पाहिजे. पण राजहंसाला काय कोकिळेसारखं गायन करता येत नाही. मग राजहंसाने ठरवलं आपली ओळख कशी करून द्यायची. नेमकं काय झालं होतं, शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं होतं. आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव पाहिजे, आमच्या दुधाला हमी भाव पाहिजे. जोपर्यंत दुधाला हमी भाव भेटत नाही तोपर्यंत मुंबई पुणे दूध बंद. आणि शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं. रातोरात मोबाईलला संदेश आले, तर ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहेत त्यांच्या मोबाईलला संदेश आले 5 दिवस तरी दूध बंद ठेवा. पुणे मुंबईला दूध बंद झालं का आपोआप दुधाचे भाव वाढतील. आता ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहेत त्यांनी ते संदेश पाहिले, त्यांनी काही दूध नेलं नाही. पण काय रानाने राहणारे, रेंज नसलेली, मोबाईल नसलेले, मग ती गावरान गडी ती आपले दूध घेऊन आले डेअरीपाशी, तर दूध डेअरीच बंद. अरे दूध डेअरी का बंद? बाकीचे गडी म्हणले तुम्ही संदेश वाचले नाही का मोबाईलला? अरे मोबाईल कोणाकडे? म्हणजे काय संदेश आलाय? शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलंय, जोपर्यंत दुधाला हमी भाव भेटत नाही तोपर्यंत पुणे मुंबईला दूध जाऊ द्यायचं नाही. अरे हो, पण मग आता या दुधाचं करायचं काय? मग एक जण म्हणा ते बघा समोर बगळे बसलेत, मांडा त्यांच्या पुढं. आणि मग सगळ्यांनी ते केनच्या केन उचलले बगळ्या पुढं मांडले. आता ते आपण घातलेलं दूध होतं. जुने शेतकरी आणि आताच्या शेतकऱ्यात खूप फरक आहे. जुने शेतकरी दुधात पाणी घालून विकायचे, आता लोक दुधात पाणी घालीत नाही. प्रामाणिक लोक आहेत आताचे, मग पाण्यात दूध घालतात महाराज. आणि मग ते दूधयुक्त पाणी किंवा पाणीयुक्त दूध होतं. आणि ते नेमकं बगळ्यांपुढं मांडलं. बगळ्यांपुढं मांडल्यावर 99 बगळे जसे बसले त्या केनावर, तसा एक राजहंस सुद्धा बसला. आणि मग 99 बगळे आणि एक राजहंस बसल्यावर राजहंसाने आपली ओळख करून द्यायची ठरवली. रामकृष्णारी. आपला विषय असा चाललाय, जीवन जगत असताना आपण कोण आहोत, काय आहोत, आपली काय गुणवत्ता आहे, काय वैशिष्ट्यता आहे, याची लोकांना ओळख होणं गरजेचं आहे. कधी कधी ओळख करून देत असताना आपण होऊन ओळख करून द्यावा लागते, तर कधी कधी इतरांनी ओळख करून द्यावा लागते. कधी कधी आपण होऊन ओळख करून द्यावा लागते. मी पहिलं उदाहरण दिलंय कोकिळेच. 100 कावळे बसले होते. येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटलं 100 कावळे आहेत, पण कावळे 99च होते. त्यात एक कोकिळा होती, पण दोन्ही काळे असल्यामुळं लोकांना वाटलं कावळेच आहेत. पण नंतर कोकिळेने चांगला स्वर लावल्यामुळं लोकांच्या लक्षात आलं की कावळे 99 आहेत, एक कोकिळा आहे. कोकिळेने आपली होऊन ओळख करून दिली. दुसरा दृष्टांत दिला, हंस शुक्ल बक शुक्ल को भेदो हंस बकयो हो. 100 बगळे बसले होते. येणाऱ्या जाणाऱ्याला वाटलं 100 बगळे आहेत, 100 बगळे आहेत. बगळे 99च होते.
त्यात एक राजहंस होता. पण येणाऱ्या जाणाऱ्याने राजहंसाचा कचरा केला बगळ्या. बगळेच बसलेत. अखेर शेवट राजहंसाने ठरवला तर आपण ओळख करून दिली पाहिजे. अनायासे शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं. 100 कावळे बगळे बसले होते असं लोकांचं म्हणणं होतं. नेमके दूध बंदी होती. काही शेतकऱ्यांनी दूध आणलं नाही, पण काही शेतकरी दूध घेऊन आले होते. त्या दुधाचं करायचं काय? ते दूध ठेवलं त्या बगळ्यांपुढं. त्याच्यावर 100 बगळे बसले. लोकांच्या दृष्टीने पण बगळे 99च होते. त्यात एक राजहंस होता. मग झालं काय? आता दुधात पाणी होतं आणि पाण्यात दूध होतं. पण बगळ्यांनी दूधही ओढलं आणि पाणी ओढलं. ज्ञानोबराय म्हणतात, बकाच्या गावी घेपे क्षीर नीर सकलवी. बगळे दूधही पितात, पाणी पितात. असे काही बगळे येतं ते वारकऱ्या सप्त्याचे बी पंक्ती जोडतात आणि तिकडे झिंगणांग चिकणांगलाही जातात. महाराज बगळ्यांचं चाललंय. बगळ्यांनी दुधासकट पाणी ओढलं. पण राजहंसाला आमच्या कृष्ण महाराजांनी खूप गोड प्रमाण दिलं. महाराज राजहंसाने काय केलं? त्यातलं राजहंसाच्या चोचीतच अशी ताकद आहे. का चाचूचे नि सांडसे खंडीजे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्ञानोबराय वर्णन करतात. आणि अनात्म वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती सविचार राजहंसाचे. राजहंसाने त्यात चोच घातली आणि राजहंसाने पाणी खाली ठेवलं. दूध ओढलं. आणि मग लोकांच्या लक्षात आलं, बरं का गणपतराव, याच्यात बगळे 99च आहेत आणि एक राजहंस आहे. मला सांगा, राजहंसाची ओळख लोकांना कधी कळली? स्वतः तोंड उघडल्यावर कळली. म्हणून कधी कधी तोंड उघडा. तुम्ही कोण आहे, तुम्ही काय आहे, तुमची काय गुणवत्ता आहे, काय वैशिष्ट्यता आहे, हे तुम्ही लोकांना सांगत नाही तोपर्यंत पटू शकत नाही. खरं सांगू, तुमची माहिती तुम्ही जितकी चांगली सांगू शकता तितकी इतराला चांगली सांगता येत नाही महाराज. आणि म्हणून आपली ओळख कधी कधी आपण होऊन करून द्यायची. हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग, तुम्हाला जर तुमची ओळख करून देता येत नसेल तर असं वागा, असं समाजात वागा, अशी छाप टाका समाजावर महाराज, की समाजाला ओरडून सांगितलं पाहिजे ही व्यक्ती कोण आहे. उदाहरणार्थ आदरणीय डॉक्टर साहेब महाराज. आज लोकच त्यांचं वर्णन करतात महाराज. असं वागावं लागतं महाराज. त्याच्यासाठी समाजात छाप टाकावं लागते. बरेच लोक आपली छाप टाकायला जातात पण ती छाप पडत नाही. पडली तर फक्त गाय छापच पडती महाराज, दुसरी छाप पडत नाही. एक छाप टाकण्यासाठी तसं वक्तृत्व असावं लागतं, तसं नेतृत्व, तसं कर्तृत्व, तसं वागणं, तसं अंतकरणाचा निर्मळ भाव लागतो. जैसा निर्मळ गंगेचा ओघ तैसा भाग ओघरी. गंगेसारखं धुतल्या तांदळासारखं व्यक्तिमत्व असावं लागतं महाराज. संपला माझा विषय. कधी कधी आपण होऊन ओळख करून द्यावं लागते. पण कधी कधी आपण होऊन ओळख करून देऊन लोकांना पटत नाही. लोक म्हणतात, भोगिरे स्वतःचा झेंडा स्वतःच लावून राहिलाय. काही स्वतःच कार्ड वाटितात. कालच मला एकाने कार्ड दिलं, महाराज मला कुठे एखादी तारीख द्या, घ्या माझं कार्ड. अरे म्हणलं, तुला तारखा देऊन आमच्या सप्त्याच्या काय खारका करायच्या का म्हणला? काही माणसं स्वतःचाच प्रचार करतात. काही गाडीवर स्वतःचीच नावं लिहितात महाराज. पहिलवान अमुक अमुक. अरे हो, तू 6 वेळा पडलाय आणि पहिलवान काय लिहिलंय? आपला प्रचार आपण जर कधी केला तर लोकांना तो पटत नाही. लोक फुगीर म्हणतात. मग अशा वेळी असं वागा की तुम्हाला तोंड उघडायची गरजच पडली नाही पाहिजे. लोकांनीच सांगितलं पाहिजे तुम्ही कोण आहात. कारण कधी कधी आपण सांगून पटत नाही. आळंदीमध्ये ज्ञानोबरायचा कार्तिकीचा समाधी सोहळा भरला आणि त्यात पवन मावळ धर्मशाळा आणि अख्खा मावळ तालुका तिथं कीर्तनाला असतोय. एकादशीचं महत्वाचं कीर्तन, माऊलीच्या वारीचं कीर्तन मला. आणि मला गर्दीमुळे येण्याला उशीर झाला. 7 ते 9 कीर्तन आणि मला वाजले 6:15. गच्च धर्मशाळा भरलेली, अशी मोठी धर्मशाळा आहे महाराज. अशी धर्मशाळा तर भरली, पण लोक खूप आत येऊ लागले म्हणून गेट बंद केलं. गेट पासून 20 फूट माणसं पुढे उभी महाराज. आणि मग मी आलो, तिथं उभा राहिलो. आणि मग मी त्याला, आता ते विठोबा रुक्माई चालू. आता मला आज सोडणार कोण? माझ्या डोक्यात फेटा नाही. फेटा एका माणसाकडे होता, तो आधीच पुढे गेला होता. तो माणूस फेट्यावाला अगोदरच जाऊन बसलो. त्याला म्हणतो, तू फेटा घेऊन जा. मी आलो 10 मिनिटात, मला उशीर झाला जरा. आता मला हात कोण सोडणार? मग गेटच्या पुढे 20 फूट माणसं उभी होती. म्हणलं, राम 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 राम. म्हणलं, मला जाऊ द्या ना कीर्तनाला. ते म्हणले, तू मला जाऊ द्या आणि आम्ही कायला आलो? अहो म्हणलं, मी कीर्तनाला आलोय. मग ते म्हणले, आम्ही काय गौतमी पाटीलच्या तमाशाला आलो काय? अहो म्हणलं, नाही, पण तुम्ही कीर्तनाला कोणाच्या आलात? त्याने सांगितलं, कदम माऊलीच्या कीर्तनाला आलोय. म्हणलं, मग महाराज, ज्या कदम माऊलीच्या तुम्ही कीर्तनाला आलात ना, ते कदम माऊली मीच. माझी ओळख मी करून दिली,
पण पटली पाहिजे ना. त्याने मला पाहिलं नव्हतं, नाव ऐकून होता. तो म्हणला, महाराज असे 3 कदम माऊली आळंदीत हे तुम्ही इथंच उभे राहा. आम्ही एका नावाचे 3 आहेत, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर कदम, आणि तिघही प्रसिद्ध आहेत आम्ही. अखेर शेवट त्यांनी मला जाऊ दिलं. मी माझी ओळख करून दिली का नाही, पण त्याला पटली का नाही. तेवढ्यात विनेकऱ्यांनी पाहिलं की मला अडवलंय, आणि मग त्याने सांगितलं, हो भजन म्हण केलं, हो तुम्ही कोणाला अडवलंय, हेच कदम माऊली आहेत, त्यांचंच कीर्तन रस्ता करा. विनेकऱ्याने सांगितलं, मग लोकांनी रस्ता केला. आणि मग त्याला म्हणलं, पटली ना माझी ओळख. ते म्हणलं, हा दुसऱ्याने सांगितल्यावर पटली. म्हणलं, मग जाऊ का मी. तो म्हणला, तसे कसे चालले, मला घेऊन पुढं चला. याला म्हणायचं, समाज तुम्हाला अगोदर आडवा येणार बरं का, आणि तुम्ही फळी फोडून निघाल्यावर तुमचाच हात धरून पुढे निघणार महाराज. असे काही आहेत हो की ते आयत्या पिठेवर या गावडीत येत. आणि मग आता मला वाटलं, मला याला चला घेऊन. त्याने माझा हात धरला आणि पुढं निघाल्यावर आता ज्या अर्थी, आता मी नेहमी फडकऱ्यात गडकऱ्यात असतो, बऱ्याच ते पुढं बसलेल्या लोकांचा समज असा झाला, ज्या अर्थी माऊलीचा हात धरून आलाय त्या अर्थी हा मोठा फडकरी कोणीतरी. लगेच पुढच्या लोकांनी त्याला बसायला जागा दिली, एकाने आसन टाकलं, एकाने तर माझ्या पुढचा गुळ त्याच्या पुढं नेऊन ठेवला. तो कुशाला गुळ खातोय आणि कीर्तन मी मोकळाच करतोय महाराज. याला म्हणायचं, आईजीच्या जीवर बाईजी उधार. कीर्तन झाल्यावर माझ्या अगोदर त्याचा सत्कार केला, हे विषयचे महाराज. संपला माझा विषय माऊली. कधी कधी आपली ओळख आपण पटवून दिली तर लोकांना पटत नाही. अशा वेळी तुम्ही असं वागा की त्यांनी तुम्ही कोण आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे. आता अभंगाकडे या. हे साधू संत वैष्णव, साधू संत वैष्णव वीर वारकरी हे स्वतःची ओळख करून देणार नाही. माझे असते पण लोपो, माझे नाव रूप हरपो, भूत जात वासिपो, माते झनी वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, तरी वेडिवे माझी दडे, महिमे भेने चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी जगा माझी. हे साधू संत स्वतःची ओळख करून देत नाही, आणि लोकाला तर खरे साधू कळत नाही. हो, लोक फक्त बोर्ड बघून निघत आहेत महाराज. आपल्या ज्ञानोबराच्या सोहळ्यात 2000 साली सागर चहा मोडलीम नावाची एक टपरी आली होती बघा. एकच होती आपल्या मोडलीमची, सागर चहा मोडलीम. माणूस असा प्रामाणिक, पाणी वापरायचा पण फक्त कपबाशा धुण्यासाठी. निखळ दुधाचा चहा करायचा, म्हशीचं दूध आणायचं. कसा माऊलीच्या सोहळ्यात उपलब्ध करत होतं कोण जाणे. म्हशीच्या दुधाचा 3 रुपयाला चहा. त्यावेळेस मी चहा घेत होतो बरं का, पण आदरणीय बंडा तात्या गुरुवर्य तात्यांची कीर्तन ऐकल्यापासून मी चहा घ्यायचा सोडून दिला. मग 2000 साली माऊली थांबले का 2 ठिकाणी गर्दी राहायची, एक माऊलीच्या दर्शनाला आणि एक सागर चहा घ्यायला. तो चहा घेतला का मावार करायला तरतरी यायची महाराज. मग जे 5 किलोमीटर चालणार आहे ते 10 किलोमीटर चालायची, त्या चहाची तरतरी यायची महाराज. जो एक वळ म्हणणार आहे तो आखा काकडा म्हणायचा महाराज. बर, एक ठाई म्हणणारा आखी ठाईची वळच म्हणायचा महाराज. अशी थोडी तरतरी यायची. आणि मग तो सागर चहावाला मालामाल झाला काय कोण जाणे. पण आपल्या महाराष्ट्रात एखाद्याचं दुकान चांगलं थाटलं का त्याच्यासारखं दुसरं उभं करायचं, हा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा गैरसमज आहे महाराज. जरा काय कोण जाणे. 2001 साली सागर चहा मोडलीम या नावाच्या 200 टपऱ्या माऊलीच्या सोहळ्यात आल्या, आणि खरा चहा राहिला माग. म्हणजे ते दुसरे आले दुसरे चहावाले, आणि मग त्यांची साखर म्हणजे 1857च्या लढ्यातली साखर, 1947च्या लढ्यातली पत्ती, आणि पाणी वड्याचं जिथं वारकरी त्रिकाल संध्या करते, मग ते पाणी. मग तो तसला चहा, जो चहा पिल्यावर वारकऱ्याला तरतरी येत होती. पण हा खोटा चहा पदरात पडल्यामुळं एक वळ म्हणणारा गडी एकच अभंग म्हणायचा बसून घ्यायचा महाराज. 5 किलोमीटर चालणारा 1 किलोमीटर मध्ये ट्रकात बसायचा महाराज. काहीला मळमळ व्हायला लागली, काहीला वांत्या व्हायला लागल्या, काहीला जुलाब सुरू झाल्या. म्हणजे कसं काय झालं म्हणले सागर चहामुळं. आणि म्हणले मग काय झालं कसं. मग गेल्या वर्षी असा परिणाम आणि यंदा असा का परिणाम. खरा सागर चहा लोकांना ओळखता आला नाही. आपल्या जिल्ह्यातला दृष्टांत सागर चहा मोडले. खरे तसाच खरा चहा ओळखता येत नाही, तसे खरे वैष्णव ओळखता येत नाही महाराज. खरे साधू लोकांना ओळखता येत नाही. टीव्हीवर स्वामी बाप्पू आम्हा गुरु मावल्या मामा दादा बाबा यांचं प्याव फुटलंय महाराज. लोक ते बघत आहेत, कोणास तरी फोन येतो बा आणि ह्यांच्या सगळ्या प्रचाराचं प्रभावी स्थान म्हणजे महिला मंडळ महाराज. नको त्याचाच प्रचार करीत बसतात महाराज. आणि मग मला त्यांचा गुन्हा आला,
माझ्या लेकीला मुलगा झाला, माझा जावई नोकरीला लागला, आणि मग काही झालं तर बायकांपुढं गाड्याचं काही चलत नाही. वर बघा, जिकडं बाया निघात्यात तिकडं गाड्याला जावाच लागत. आता इथं सगळे गडी कीर्तनाला का आलेत? 7 ते 9 कीर्तन आहे, आणि चुलबंद आमंत्रण असल्यामुळे सगळ्या महिला आल्या घरी, चूल पेटवायलाच कोणी नाही. मग हे बिड्या फुकीत का व्हायना पण आले गडी. मग आता असे महिलांना गड्यांना जाणावंच लागत. हा कलियुगाचा नेम आहे. वर बघा. आणि म्हणून काय कोण जाणे, लोकांना खरे वैष्णव कळेना. मग तुकाराम महाराजांनी वैष्णवांची ओळख करून देण्यासाठी गाथेमध्ये एक संत पर प्रकरण लिहिलंय. खरे संत कोण? संत वाङ्मय संत पर प्रकरण का लिहिलं? खऱ्या संताची ओळख लोकाला होईल म्हणून संत पर प्रकरण लिहिलं. आणि मग संतांची वेगळ्या वेगळ्या अंगाने ओळख करून दिली. माऊली खरे मायबाप कोण? संत. वा. माऊली खरे सोयरे कोण? संत. तसं माऊली खरे चोर कोण? वैष्णव. अभंगाच्या पहिल्या वैष्णव चोरटे वैष्णव चोरटे वैष्णव संतांची ओळख करून दिली. खरे मायबाप कोण? संत. तुम्ही संत मायबाप कृपावंत. खरे सोयरे कोण? ते माझे सोयरे सज्जन सांगाती. वा. व्यवहारातले सोयरे जोपर्यंत भूक भागवती तोपर्यंतच येतात महाराज. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत सोयरे. पैसा संपला सोयरे रामराम सुद्धा घालीत नाही महाराज. बर. व्यवहारातले आईबाप जोपर्यंत तुम्ही कमवतात तोपर्यंतच प्रेम. किंवा व्यवहारातले आईबाप फक्त दुपारची भूक भागवतात, अंतकाळाची भूक कोणी भागवत नाही. खरे मायबाप संत अंतकाळाची भूक भागवतात. खरे सोयरे संत. तसं आजच्या अभंगात खरे चोर वैष्णव. जरा अभंग हसण्यासारखा या. वैष्णव चोरटी. या अभंगात वैष्णवाला चोर म्हटलंय. का बरं? एका गावात एका टाळकऱ्याला एका गायकाला 500 रुपये कमी भरले, तर तिथून त्याने 2 टाळच उचलून आणले. वैष्णव चोरटी असा अर्थ या अभंगाचा नाही. मग इथं वैष्णवाला चोरटी का म्हटलं? इथं पहिल्या अभंगात पहिल्या चरणात 2 विशेषण आहेत वैष्णवाला. करंटी चोरटी वैष्णव घराशी आली. घराशी आली म्हणजे तुम्हा आम्हा संसारिक माणसाच्या दारात आले, तुमच्या आमच्या घरात आले. पण घरात आलेले चोर आहेत ओळखा, करंटी आहेत ओळखा. इथं वैष्णवाला करंट का म्हटलं असेल तुकाराम महाराजांनी? चोरट का म्हटलं असेल बरं? एखाद्याला चोर म्हटलं तर चालत नाही. एखाद्याला जर करंट म्हटलं तर तुम्हाला तो करंटच असतोय, पण करंट म्हटलेलं त्याला चालत नाही. मग इथं करंट का म्हटलं? करंट 2 प्रकारे वाङ्मयात आलेले. करंट आहे पण ज्याच्या मुखात देवाचं नाव येत नाही तो एक करंटा. जोडोनिया जोडी जेने हुंडारिली दुरी, भिकेची आवडी तया नावडे पंढरी, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. पण ही व्याख्या आजच्या अभंगात बसत नाही.
वैष्णवांना इथं करंट म्हटलंय म्हणजे त्यांच्या मुखाला देवाचं नाव येत नाही, तो करंट. पण ही व्याख्या इथं बसत नाही, कारण यांच्या मुखाला देवाचं नाव सोडून काही येतच नाही. वा, मग इथं करंट का म्हटलं? हा, ज्यांच्या भाग्यात संसार लिहिला नाही त्याला करंट म्हणतात. आम्ही गावगाव, अहो मामा, अहो तुमचा भाचा आहे, चांगला तरुण आहे, उमदा आहे, याच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा, काही याला उद्योगधंद्यात चालना द्या. मग मामा म्हणतात, महाराज आता तुम्ही याची कशाला पैरवी करताय? अहो हा करंट कपाळाचा आहे, माझा भाचा आहे, माझ्या बहिणीचा सख्खा मुलगा आहे. मग करंट कपाळाचा आहे कसं काय? अहो याला मी 10 म्हशी घेऊन दिल्या, दुधाचा व्यवसाय उभा करून दिला, यांनी म्हशी विकून पत्ते खेळत बसला म्हणले. मग मग याला मी वीटभट्टी टाकून दिली, तर याचं करंटे पण काय सांगावं. ज्या दिवशी वीटभट्टी रचवायची पेटवायची त्या दिवशी धो 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 पाऊस पडला. याच्या भाग्यातच संसार लिहिलेला नाही. हा वीटभट्टीत माग गेला, हा दुग्ध व्यवसायात माग गेला. मग मला मी व्यापार दिला, मग काही फळ व्यापारी संघटनेत घातला, तर तिथेही याला काही फळ भेटलं नाही, फक्त काशी फळच भेटलं. हा करंट त्या कपाळाचा. तुम्ही काय सांगता याला मामा उभारा? याच्या भाग्यात संसार लिहिलेला नाही, म्हणून हा करंट आहे. हा, ही व्याख्या मात्र इथं जुळते. संतांना करंट का म्हटलं? त्यांच्या भाग्यात संसार लिहिलेला नाही, मग त्यांच्या भाग्यात परमार्थ लिहिलेला आहे. वा, ते संसार करायसाठी जन्माला आलेले नसतात, संसारिकाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले असतात. मला योग्य पंथावर, हो, उन्मार्गावर सन्मार्गावर नेण्यासाठी आले. त्यांना या विटावर रचण्यात त्यांचं वैशिष्ट्य नाही. सध्याच्या लोकांना वाटतं मोठा महाराज कोण? हो, ज्याचा संसार मोठा आहे तो मोठा महाराज. गाडी, दाढी, बॉडी, माडी, भानगडी, मोठा महाराज. हे जरा मी चोरून सांगतोय काही वाक्य. बाबा हो, हा संसार झाला. खरं सांगू, हे ज्याच्या भाग्यात लिहिले त्याला साधू म्हणत नाही. साधू असा फकीर असतो महाराज. वा, तुका म्हणे करी फकीराचे परे, रात्रंदिवस हरी येईल वाचे. इथं त्यांना करंट का म्हटलंय? त्यांच्या भाग्यात संसार लिहिला नाही. हे पुनरपी जननम पुनरपी मरणम, परत आईच्या उदरात या. 9 महिने ते आईचं उदर म्हणजे काय? ते काय एअर कंडिशनची रूम आहे काय? एअर कंडिशनची रूम नाही, तिथं खूप त्रास आहे. परत मृत्यू लोकात जन्माला या, परत गावकीचा ताप, भावकीचा ताप. वर बघा, आपणच त्यांना ताप द्यायला, त्याचा ऊस तुटून चालला तर आपण पाणी सोडून देतो त्या रस्त्यावर. कोणाच्या पाईपलाईन आडीतय, कोणी लाईट आडीतय, अरारा लय ताप. मृत्यूलोकी कोण धरील वासना, म्हणून त्यांच्या भाग्यात संसार लिहिला नाही, म्हणून त्यांना करंट म्हटले. अच्छा बघा, मग काय लिहिलंय? परमार्थ लिहिलाय. मग चोरटी का म्हटलं? ते तर स्वतः तर संसार करत नाही, पण त्यांच्या दरबारात जो आलाय त्याला हे संसारात रमून देत नाहीत. बाबा रे, तुला नरदेह भेटलाय, हा काय संसार करायसाठी भेटलाय का बाबा? मानवी जीवनाचं आत्यंतिक कल्याण करण्यासाठी भेटलेला आहे. म्हणून जे साधक दारात येतात ते त्याचा संसार चोरतात, म्हणून त्यांना आजच्या अभंगात चोरटी म्हटलंय. वा, संसार का चोरतात? साधकाला साध्य गाठण्यासाठी साधक आलेला आहे, आणि त्याला आडवा नेमका संसार येतो. हे बघा, हा साधक आहे, हे साध्य आहे. साधकाला साध्य गाठवायचंय, पण साधक साध्याकडे जात असताना मध्ये आडवा संसार येतो. ज्ञानोबराय 15व्या अध्याय म्हणतात, आगापै पंडकुमारा येता स्वरूपाची घरा, करीत असे आडवारा विश्वाबासू. चांगल्या चांगल्या माणसाला संसार आडवा येतो महाराज. मग हे काय करतात? हे साधकाचा संसार चोरतात, आणि साधक निर्विघ्नपणे परमार्थाला जातो. हो हो, संसार आडवा येतो हे काय पटलं नाही? हो, येतो. गावातून दरवर्षी दिंडी पंढरपूरला जायची. मग गावात एक पाटील होते, पाटलाला जवळजवळ 8 मुली होत्या महाराज. आणि मग गावातल्या सगळ्या लोकांचा आग्रह, पाटील पंढरपूरला चला दिंडीत, पोरीचे लग्न हो द्या मग दिंडीला जाऊ, पोरीचे लग्न हो द्या मग दिंडीला जाऊ. आणि मग पोरींचे लग्न 2-2, 3-3 लग्न एकत्रच उरकावले महाराज, आणि झाले सगळ्या पोरींचे लग्न. पाटील आता पंढरपूरला, नुसतं पंढरपूर नाही, चातुर्मासात राहायचं म्हणले. मग एक माणूस पुढं पाठवला, त्याने एक मठ बुकिंग करून ठेवला. पंढरपुरात गेल्यावर तिथले मसाले कसे, तिथलं काय, मग गावातूनच पिठण कुठण मिठण मसाले कांडून कुटून घेऊन 25 बायान 25 गडीन सगळ्याच्या डोक्यावर ते वझेन बाचकेन तेन देऊन सगळे एसटी स्टँडवर जाऊन बसले. घरी मोठा वाडा, 8ही मुली मुलगा नाही, फक्त घरी पाटलीन बैठवली वाडा राखायला. आणि पाटील ते सगळे बसले जाऊन एसटी स्टँडवर.
तेवढ्यात थोरल्या जावयाची बुलेट दारात आली वाड्यापाशी. मामी चला. मामी म्हणल्या कुठं? तुमच्या थोरल्या मुलीचं बाळंतपण आहे आणि मी तुम्हाला न्यायला आलोय, तुम्हाला यावं लागेल. तिने तुमचा खूप ध्यास घेतलाय. हा ना, थोरल्या मुलीचं बाळंतपण पहिलंच मी आजी होणार, किती आनंद झाला त्या पाटलीन बाईला. मग ती म्हणली मग घर कोण राखीन? मग जावई म्हणले मग पाटील राखीतील ना. हो म्हणले पाटील तर 25 गडीन 25 बाया घेऊन 50 माणसं घेऊन चातुर्मासाला राहायला गेले. ते काही सांगायचं नाही. तुमच्या थोरल्या मुलीचं बाळातपण तुम्हाला यावं लागल, घरी पाटलाला राहावं लागल. मग म्हातारी म्हणली असं करा, एसटी स्टँडवर जा बरं. अजून काही एसटी आली नाही, मी मगाच्या धरून कानोसा धरलेला आहे. मग बघा बरं ते घरी राहतात का काय. थोरल्या जावयाची बुलेट एसटी स्टँडवर आली. संसार परमार्थाला आडवा येतोच हा नियम आहे महाराज. जावयाला पाहिल्यावर बघ पाटील म्हणल्यावर नमस्कार जावा, इकडे कसे? तुमची थोरली मुलगी बाळातपणाला आली, मी मामीला घ्यायला आलोय. मामी 2 व्हीलर बसूनच आली होती. हे बघा मी घेऊन चाललोय, तुम्ही वाडा राखायला राहा आणि वाडा राखावं लागल. पाटील म्हणले हो राखावंच लागल. म्हणले राखावंच लागल. आणि मग पाटील निघाल्यावर ते 50 जण जाते, कारण जिकडं मुकादम तिकडं टोळी, हा नियम आहे महाराज. पाटील माग आले, ते 50 बायान गडीन पिठन कुठन मिठन मसाले सगळेच माग आले महाराज. आणि मग झालं पहिल्या मुलीच्या बाळातपणात 2.5-3 महिने गेले. पहिल्या मुलीचं बाळातपण संपत नाही तर दुसरी आले बाळातपणाला. दुसऱ्या जावयाने सासूबाई तिकडून तिकडच नेली, घरी येऊनच नाही दिली महाराज. दुसरीचं 2.5-3 महिने संपत नाही तर तिसऱ्या मुली बाळातपणाला आली, तिकडून तिकडच नेली. आता याला 8 झाल्या होत्या, याला 8 पुरी झाल्या होत्या ना. त्यांना किमान 5-5 झाले असते का नाही जुन्या काळात. 8-5 40 बाळातपण ती 20 वर्ष तिकडच राहिली म्हातारी. म्हातारीची आणि म्हाताऱ्याची गाठच नाही. मग 20 वर्षाने म्हातारी सगळे बाळातपण आवरले. 40 बाळातपण संध्याकाळच्या एसटीने रांजणीत आली. एसटी अशी उतरली, म्हातारा पिपळाच्या पारावर बसलेला. थोडंसं असं झांझाट पडलो होतं. आमचे शब्द कळतात का तुम्हाला? हा, थोडंसं असं झांझाट पडलं होतं. म्हणजे अजून काही इतका उजेड नव्हता ना अंधार पडला नव्हता. सूर्य नेटकाच मावळतीला गेला होता आणि मुक्कामी एसटी होती. म्हातारी आलीच बुवा आणि पारावर म्हाताऱ्याजवळ जाऊन बसली. आणि मग म्हातारीला म्हणतोय कोण्या गावची पाहुणी आहे? आता काय करा, 8 बाळातपण झालेले म्हणजे कोण्या गावची पाहुणी आहे? म्हातारी म्हणली मी ह्याच गावची पाहुणी. ह्याच गावची? आणि मग माझ्या कशी ओळखीची नाही? आता काय करा. मग म्हातारी म्हणली तुम्ही कोण्या गावचं पाहुणं आहेत? आता काय कोण्या गावाचं आलं पाहुणं? हे पाहुणं कोण्या गावचं आहे? म्हातारा म्हणला मी ह्याच गावचा आहे. ह्या गावचे? आणि मग माझ्या कसं ध्यानात आहे ना. मग म्हाताऱ्याने विचारलं म्हातारीला तुमचं नाव काय? म्हातारीने विचारलं तुमचं नाव काय? म्हातारा म्हणला माझं नाव शांताराम पाटील. मग म्हातारीने विचारलं तुमचं नाव काय? तिने माझं नाव शांताबाई. शांताबाई? आणि मग म्हातारा जवळ गेला. का ग तू तर फार वाळून गेली म्हणले. तू ये वय? म्हातारी म्हणली तुम्ही येत वय? आणि मग म्हातारा म्हणला का ग तू तर फार वाळून गेली. ती म्हणली बाया 40 बाळातपण करता करता मी फार वाळून गेले म्हणले. आणि म्हाताऱ्याला म्हणले तुम्ही तर फार वाकून गेले. म्हातारीने म्हाताऱ्याच्या तोंडावर हात फिरला. बाया लईच हाडकं लागत येत म्हणले. काय खाल्लं का नाही 20 वर्षात? तो म्हणला इथं स्वयंपाक करून द्यायला कोण आहे म्हणले. तो गेल्यावर खा भात आणि धुवात यातच हात. भात खाऊ खाऊ अगं मी पाटील वाड्यावरला पाटील वाड्यावर या पाटील. आणि असला म्हणले खायला काय नाही. आणि मग म्हातारा रडत बसली. तेवढ्यात म्हातारीला ध्यानात आलं होय हो त्या चातुर्मासाचं काय झालं आता काय सांगावा काय. 20 वर्ष चातुर्मास रद्द झालाय हा माणसाला. पर कोण म्हणतं परमार्थाला संसार आडवा येत नाही? येतोच. असं चांगल्या माणसाला तर हमखास येणार ना. वारीला जायचं म्हणलं का यांनी ओळकुटी बांधायला सुरुवात केली का बायको ओळकुटीवरच जाऊन बसती. आता हे बघा याचा अनुभव मला नाही, मी तुमचं पाहून सांगतोय बरं का. मी आपलं मागणं पुढं फोपाटा उड सोपं नाही समजायचं माग. मग साधू काय करतात? आपल्या दरबारात जो साधक आलाय याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. नाही ह्या भानगडीत या साधकाला पडता कामा नाही.
मग साधू काय करतात, त्या साधकाला साध्य गाठत असताना जो आडवा संसार येतो ते संसार चोरता. संसार तया गावा गेला साता पांडवा, हो नि ठाके आगवा मोक्षाचा ज्ञानोबा बरोबर. संपला माझा विषय माऊली. संत साधकाचा संसार चोरतात म्हणून आजच्या अभंगात त्यांना चोरटी म्हटलंय. माऊली, व्यवहारातले चोर आणि परमार्थातल्या चोराचा तुम्हाला फरक सांगतो. व्यवहारातले चोर चोरी करून जातात पण संसार वाढवतात, आणि परमार्थातले चोर चोरी करून जातात पण संसार चोरून येतात. का हो, तुम्ही 5 वर्ष वारीला आले आणि यंदा आले नाही? काय सांगायचंय महाराज, आम्ही वस्तीवर राहतो म्हणले, 50 तोळे सोनं होतं घरात. अचानक म्हणले चोराने डाका टाकला, म्हणले 50च्या 50 तोळे सोनं नेलं. एरवी इथून मागं मी मोकळा राहायचो. का? 3 मुलं 3 सुना, पोरं काही काम करत नसायचं, सोना काय नाही, खूप श्रीमंती होती महाराज. मग कामाला गडी होते, पण एकखटी 50 तोळे गेल्यामुळं घर खाली आलं. मग सगळे गडी बंद केले, आणि मग 3 मुलं 3 सुना, मीन म्हातारी अशी सगळी घरचीच माणसं आता शेती करतो. रोजंदारी बंद केली. त्याच्यामुळं आता काय 10-12 वर्ष वारीला येणं होणार नाही. संसारातले चोर चोरी करून गेले पण माणसाचा संसार वाढवला, खुंटावला नाही. उलट संसार वाढला, माणसं जोमाने संसाराला लागली. गोमू सांगते ना, हा जोडीनं परमार्थ करत होते, जोडीनं संसाराला लागले. पण परमार्थातले चोर जर ते चोरी करून नेला तर ते संसार, ते वित्त चोर नाहीत, ते चित्त चोर आहेत. वा, ते साधकाचं चित्त हरण करून जातात. संपला माझा विषय. म्हणून त्यांना आजच्या अभंगात चोर म्हटलंय. खरं सांगू, याच भावनेने आपल्या दारात हे ओंकारनाथ महाराज आले. त्यांनी या गावात चोरी केली. काय चोरी केली? या रांजणी गावामध्ये ज्यांच्या ज्यांच्या पाठीमागं संसार हात धुवून लागला होता, सुखदुःखाचे फटके बसत होते, फक्त आणि फक्त ते सुखदुःखाचे फटके कमी झाले असतील, त्याला एकमेव कारण आमचे ओंकारनाथ महाराज. यांनी तुमच्या पाठीमागं लागलेला सुखदुःखात्मक संसार चोरला. म्हणून आजच्या अभंगात त्यांचं वर्णन आहे, वैष्णव चोरटी. खरं सांगू, अशा चोरट्या वैष्णवांना पत्र देऊन, आमंत्रण देऊन घरी बोलावलं पाहिजे, की तुम्हाला घरी बोलवून आमची चोरी करून न्या, म्हणजे आमच्या संसारातलं चित्त चोरा, चित्त. वा, आज या म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णव चोरटी आले घराशी करंटी. आता ज्याला संसारातच मरायचंय त्यांनी यांच्यापासून आपल्या संसारातले भांड पांघरून जपून ठेवा. अभंगाच्या दुसऱ्या आदि आपुले जतना, 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 आदि साधकाचा संसार चोरतात. काय चोरतात? भांड चोरतात, पांघरून चोरतात. भांड कोणतं? इथं भांड शब्दाचा अर्थ आहे चित्त. हो, ज्याच्यात आपण संसार साठवलाय. माऊली, संसार हा प्रत्येकाच्या चित्तात बसलाय, चित्तात. लोक शरीराने कीर्तनात आहेत पण मनाने मात्र संसारात असतात. मला चित्ताने संसारात, चित्तात संसार बसलाय, चित्तात. एका गावात एक मेंढपाळ होता आणि त्याच्या 400 मेंढ्याचा कळप होता आणि त्याच्यात एक बालिंगा होता. बालिंगा म्हणजे बोकड होता. काय कोण जाणे, पण तो बोकडच मिळाला.
मेल्यावर त्याला असं सारखं रडायला यायचं, माझा बोकड मेला, बोकड मेला, बोकड मेला. जोडीदार म्हणले, अरे काय बोकडाचं घेऊन बसलाय, चल गावात चातुर्मास चाललाय म्हणले. एक महाराज पोथी सांगायला आले, चल पोथी सांगायला. आणि मग सगळे लोक श्रोते येऊन बसले. हरेराम सुरू झालं. चातुर्मास 3 महिने चांगला रंगला होता, तर 1च महिने राहिला होता. महाराजांनी चातुर्मास पाळला होता. चातुर्मास पाळला होता म्हणजे दाढी डोकी केली नव्हती, दाढी वाढलेली होती. आणि महाराज पोथी सांगायला येऊन बसले. महाराजाची दाढी पाहिली का तो जो मेंढपाळ होता ना, त्याला त्याच्या बोकडाच ध्यान आलं. अशीच दाढी माझ्या बोकडाला होती. आता बघा बरं का काय मिळे. पोथी सुरू झाली आणि तो मेंढपाळ पुढत बसला होता. त्याच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. महाराजांना वाटलं काय अनन्य श्रोता आलाय, काय सर्वज्ञ श्रोता आलाय. महाराजाला वाटलं भाविक श्रोता आहे, आज जरा वेदांत सांगावा. आणि मग महाराजांनी सांगायला सुरुवात केली, बरं का मंडळी, या जगात एक ब्रह्म आहे. महाराजांनी एक बोट वर केलं का तो म्हणायचा, बरोबर आहे, माझ्या अख्ख्या खांडात एकच बियाण्याचा बोकड होता. पण एका ब्रह्माला हे जगत करता आलं नाही. त्याने मायेचा आधार केला, म्हणून माया आणि ब्रह्म या दोघाचा खेळ आहे. तो म्हणला, बरोबर आहे, माझ्या बी बोकडाला 2च शिंग होते. पण या माया आणि ब्रह्माचा जर खेळ समजून घ्यायचा असा तर 4 वेदाला शरण जा, शरण जा. 4 वेदाला 4 बोट केले का तो माझा, बरोबर आहे, माझ्या बोकडाला 4च पाय होते. महाराज सांगा आता, देखोने पुराणिकाची दाढी रडेस पुंदे. आणि त्याला असं रडायला यायचं. त्याची दाढी पाहिली का त्याला बोकडाचं ध्यान यायचं. म्हणजे माणसं शरीराने परमार्थात आहे, चित्ताने संसारात येत. महाराज वा. आणि मग रडेस पुण्य नाक ओढी, प्रेम खरे दिसे जना, पण भिन्न अंतरी भावना. मग त्याला ते आवरानात आवरिता नावरे खुर आठवी नेवरे. त्याला त्या बोकडाचं नेवरं आठवायचे, खुर आठवायचे. 2 शिंगे 4 पाय, खुना दावी म्हणे होय. मना अनिता बोकड, मेला त्याची चरफड. होता भाव पोटी, मुखा आलाशी शेवटी. तुका म्हणे कुडे, कळो येता ती रोकडे. त्याचं ती सद्गत अवस्था पाहून महाराजाला पाना फुटला. महाराजाला वाटलं हा समाधी अवस्थेत जाईल श्रोता, याला आपण भेटलं पाहिजे. महाराज उठून खाली उभा राहिले आणि त्याला उभं केलं. त्याला मिठी मारल्यावर तो म्हणला, अंगा पिंडाला सुद्धा बोकड असाच होता. सांगा आता, ते सांगतोय शास्त्र, याच्या चित्तात काय बसलंय, बोकड. या असली माणसं चित्ताने संसारात. मग साधू भांड चोरतात. तिथं भांड शब्दात अर्थ चित्त. वा, मी सांगून गेलो, साधू वित्त चोर नाहीत, साधू चित्त चोर आहेत. आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. पांघरून कोणतं, ढोंग रूपी पांघरून. बऱ्याच जणांनी ढोंग रूपी पांघरून घेत नाही. आम्ही परमार्थ खूप करतो, हे त्यांचं ढोंगे. महाराज ते जातीवंत हाडाचे संसारिक असतात, फक्त पांघरून परमार्थाचं घेत नाही. मग ते पांघरून सुद्धा उडवून घेतात. महाराज आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. भांड चित्त, पांघरून ढोंग. ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्व ही न्यावे. ज्याच्या घरी ते 2 घास खातात ना, त्याचं मन बुद्धी चित्त अहंकार सगळं घेऊन जातात. किंवा पाप ताप दैन्य घेऊन जातात. वा, पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी. आणि चोरी करून जिथं जातात त्यांचा लागही लागत नाही, मागही लागत नाही. तो का म्हणे लाग नाही लागो देत माग. वास्तविकता चोराचा काहीतरी माग राहतोच, काहीतरी लाग लागतोच, पण हे लागही लागू देत नाही, मागही लागू देत नाही. अशी चोरी करतात महाराज की काही मेळच लागू देत नाही. म्हणून आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. मग जे आपल्या जीवनातला संसार चोरून नेतात, जे आपलं चित्त घेऊन जातात, ढोंग घेऊन जातात, पाप ताप दैन्य घेऊन जातात, माझी विनंती आहे, असे वैष्णव रूपी चोर प्रत्येकाच्या जीवनात एक दिवस भेटावेत. आपल्या जीवनात जे पाप ताप दैन्य आपल्या पाठीमागे लागलंय, सुखदुःखाचे फटके लागले, हे सगळे फटके त्या साधुरूपी चोरांनी घेऊन जावे. आजच्या अभंगात वैष्णवांना जे चोर म्हणले व्यतिरेकाने म्हटलेलं आहे. आणि म्हणून असे व्यतिरेक मुखाने जे संतांचं वर्णन आजच्या अभंगात केलंय, काय कोण जाणे कोण्या गावचे होते काही माहित नाही ओंकारनाथ स्वामी. पण ते जसे या गावात आले, या पंचकृषीला मोगरा फुलला, मोगरा फुलला. आणि फुले वेचिताची जरा मागं बघा, जागा राहिली नाही बसायला. एवढा जो समाज येतोय फक्त या साधूची कृपा आहे म्हणून येतोय. महाराज आज ओंकारनाथ स्वामींनी सगळ्या समाजावर कृपा धरली, कृपा छत्र धरलं. आणि म्हणून तुकाराम बुवा, माढा तालुक्यात कुठं फिरा, रांजणीचं लीड कोणी मोडून दाखवा, कदम माऊलीकडून 100 रुपये बक्षीस घेऊन जा. महाराज
हे रांजणीचं लीड मोडणार नाही. आले आले आदरणीय दादांकडे गेलो. त्यांना पंचायत समितीला समाजाने खूप मोठी संधी दिली. मग त्यांनी सांगितलं, महाराज कमीत कमी 25-30 वेळा मी मंत्रालयात गेलो की फक्त माझ्या गावच्या देवस्थानाला एक उर्जित अवस्था प्राप्त व्हावी आणि याला ब दर्जा प्राप्त व्हावा. आणि काय कोण जाणे, पण तो ब दर्जा प्राप्त झाला. 5 कोटी रुपये शासनाने आता जाहीर केले, त्या पुढाऱ्यांनी हळूहळू भेटतील. महाराष्ट्राचं लक्ष सध्या आपल्या या संस्थानावर लागलेलं आहे. आणि उजनी धरण जवळ आहे, खूप सुंदर आहे, नैसर्गिक आहे. विशेष म्हणजे मगाशी मला पुजारी देवांनी सांगितलं की या गावाला दक्षिण या मारुतीरायाकडं ज्ञानोबराय तुकोबराय येता जाता इथं थांबत होते, असे आमचे वाडवडील सांगायचे. आणि म्हणून मारुतीरायाचं प्राचीन देवस्थान आहे, देव आहे. अजूक बी ज्ञानोबरायची दिंडी इथे येते म्हणतात महाराज. टाळ्या वाजा महाराज, वा. आणि म्हणून मग ते कार्तिकी वारीची दिंडी येत असेल. कार्तिकी वारीला जे हैबत बाबा मधून येतात ना, तर बहुतेक हैबत बाबाची दिंडी इथं येत असेल. अशी म्हणून खूप धन्यवाद. हैबत बाबाच्या रूपाने ज्ञानोबराय येतात. आज इथं मारुतीरायाचं जागृत देवस्थान आहे, देव आहेत, संत आहेत. ओंकारनाथ स्वामी दक्षिण वाहिनी तीर्थ आहे. म्हणून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये शासनाने तुम्हाला न्याय दिला, तुम्हाला खूप धन्यवाद. गावचा परमार्थ आणखीन शिगेला जाऊ. 36व्या वर्षाचं रूपांतर सुवर्ण महोत्सवात हो, आणि सुवर्ण महोत्सवाचं रूपांतर अमृत महोत्सवात हो, अमृत महोत्सवाचं रूपांतर शताब्दीत हो. या पुण्यतिथीचा 100वा तुम्हाला पाहायला भेटो, मला कीर्तन करायला भेटो. का मला काढून देता का काय म्हणा. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद. सगळ्यांना एक आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाही, आमंत्रण आपल्या सोलापूर जिल्ह्याचं आहे. इतिहासात सोलापूर जिल्हा कधी एकत्र आलेला नाही, पण आता सगळे कीर्तनकार, सगळे गायक, सगळे वादक, सगळ्या गावगावचे सप्ताह संयोजक सगळ्यांनी ठरवलं की आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात उत्सव चाललेत. काल परवा लातूरने उत्सव केला, परवा भंडाऱ्यावर झाला, सिद्धटेकने केला. सिद्धटेक सप्ताह समितीची मंडळी इथं आलेली आहेत. बरं, अकोळनेरला झाला, ओतूरला झाला, नाशिकला झाला, सासवडला झाला. मग सगळे जिल्हे उत्सव करू राहिलेत, तर आपल्या सोलापूर जिल्ह्याने का करू नये. आणि म्हणून सोलापूर जिल्ह्याने एकत्र येऊन एक उत्सव करायचा ठरवला आहे. हे वर्ष खूप मोठं भाग्याने आपल्याला पाहायला भेटतं आहे. का बरं, काय महत्त्व या वर्षाचं? या वर्षामध्ये श्री संत ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. त्याला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात. या वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यातलं आराध्य दैवत श्री संत सावता महाराज यांना अवताराला येऊन 775 वर्ष पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव सावता महाराजांचा चालू झाला आहे. या वर्षामध्ये भक्त शिरोमणी नामदेवराय आणि जनाबाई यांची समाधी आपल्या जिल्ह्यात आहे. नामदेव पायरीवर 14 जणांची समाधी मावली. तर नामदेवराय आणि श्री संत जनाबाई यांना समाधी घेऊन यावर्षी 675 वर्ष पूर्ण होतात. याला षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सव म्हणतात. या वर्षामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे गुरुवर्य जनार्दन पंत देशपांडे 40गाव, त्यांचा 40गाव तालुका आहे, तिकडले, पण त्यांची समाधी देवगिरीला आहे. तर यावर्षी त्यांना समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. याला चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात. या वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबराला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात, झाले सुद्धा. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. आणि तुकोबरायचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर हे ज्ञानोबरायाचा अवतार, ज्यांनी पहिला पालखी सोहळा महाराष्ट्राला दाखवला 1685ला. आणि मग तेव्हापासून अद्ययावत हा सोहळा चाललेला आहे. पहिली दिंडी त्यांनी काढली. असे श्री संत नारायण महाराज देहूकर यांना यावर्षी अवतार घेऊन 375 वर्ष पूर्ण होतात. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. असे 6-7 संतांचे उत्सव या वर्षात एकत्र आले. आणि त्यानिमित्ताने मग आपला सगळा सोलापूर जिल्हा एकत्र आला आहे. माढा, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, अजून मोहोळ, मंगळवेढा, आणि हे आपल्या जिल्ह्यातले तालुके. आणि बाहेरच्या जिल्ह्यातले 4 तालुके घेतलेत: बारामती, इंदापूर, आटपाडी आणि फलटण. असे जवळजवळ 16 तालुके एकत्र येऊन, सोलापूर जिल्हा आणि बाहेरचे 4 तालुके एकत्र येऊन यावर्षी अधिक मास आला आहे. मग आता सोलापूर जिल्ह्यात हा उत्सव करायचा कुठं? मग सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की हा उत्सव करायचा तर पंढरपूरला करायचा, कारण नामदेवरायाची समाधी तिथं आणि तिथं जनाबाईंची समाधी. आणि म्हणून पंढरपूरला 1,00,000 भाविकांच्या उपस्थितीत पारायण संपन्न होणार आहे. खूप मोठं पारायण संपन्न होणार आहे. सगळा महाराष्ट्र पंढरपूरला येणार आहे. आणि अनायासे या सप्ताहात अधिक मास आलाय बघा. जसं आपल्या ओंकारनाथ स्वामीच्या उत्सवात तुकाराम महाराजाची विजय येते, नाथषष्ठी येते, तसं उत्सव करायचा. पण कधी करायचा? अधिक मास. त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. सुशिक्षित लोक, थोडे कमी शिकले लोक त्याला अधिक मास म्हणतात.
अजून कमी शिकलेले त्याला मलमास म्हणतात आणि गावरान टप्पू लोक त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. आणि म्हणून मग या धोंड्याच्या महिन्याची सुरुवात 17 मेला आहे. मे महिन्याच्या 17 तारखेला. आणि मग पहिल्याच दिवशी उत्सवाची सुरुवात आहे. पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावर 65 एकर म्हणून एक भक्तिधाम पटांगण आहे. त्या पटांगणाला आदरणीय तुकाराम महाराजांनी यांनी सगळ्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. आदरणीय याच्यासाठी आमचे धीरज महाराज, माझ्या पाठीमागं आहेरगावचे समाधान महाराज पाटील आहेत, या सगळ्या मंडळींनी याच्यासाठी खूप मोठं प्राणाला लावले की हा उत्सव या जिल्ह्यात झाला पाहिजे आणि सोलापूर जिल्हा एकत्र आला पाहिजे. आपले गडी आहेत पण सगळे उसानीच पळत आहेत. जरा इकडं पटांगणात आणायचे म्हणले आता आज ऊसातून पटांगणात आणायचे. आणि म्हणून हा 17 मे ते 24 मे रोज 25 पखवाज कीर्तनाला, 25,000 वाचक, रोज 2,000 टाळकरी कीर्तनाला. पहिल्या दिवशी 1,00,000 लोक आणि काल्याच्या दिवशी 5,00,000 भाविकांना पुरणपोळीचं नियोजन आहे मला. आणि 17 तारखेला सुरुवात आहे. तर मला वाटतं 17, 18, 19, 20, 21 आणि 22 किती तारखेला भाकरी आहेत माढा तालुक्याच्या? 22 तारखेला. 22 तारखेला माढा तालुक्याच्या भाकरी. आता तर माझी विनंती माढा सगळ्या महिलांना, रांजणीकर महिला मंडळ, पांडुरंगाला भाकरी करून देताल का? वा, कोण कोण देताल जर हात वर करा बरं. वा वा, तर सगळ्याच खाल्या. आता काय करा, गावातून 2 पिकअप बघा, एका सगळ्या गावच्या भाकरी इथं गोळा करायच्या. घरटी 11 भाकर मंदिरात गोळा करायच्या. पिकअपमध्ये कॅरेट घ्यायचे. कॅरेटला बेस्टपैकी हे लावायचं, काय लावायचं, पेपर लावायचा. आणि त्याच्यात प्रत्येक घरची भाकर महिला मंडळ अशा तीळ लावून भाकरी करून द्यायच्या. तिथं भाकरी अशा उठून पडल्या पाहिजे. कोणाच्या? ओंकारनाथ स्वामीच्या रांजणीहून भाकरी आल्यात ना. वा, तीळ लावून भाकरी आल्या पाहिजे. वा, सुंदरपैकी प्रत्येक घरातून 11 भाकरी, एका पिकअपमध्ये भाकरी, एका पिकअपमध्ये भजनी मंडळ, असं भजन करत जायचं. भाकरीची जबाबदारी तुमच्यावर. तुम्ही म्हणाल महाराज आता हे बागायतदार गाव आहे, जरा गावाला काही चांगली जबाबदारी सांगा. सांगतो हा, गावाला सुद्धा चांगली जबाबदारी आहे. आमटीची व्यवस्था आपल्याला करायची, कारण सकाळी 1,00,000 लोकांना अन्नदान करायचे, संध्याकाळी 1,00,000 लोकांना अन्नदान करायचे. 1,00,000 लोकांना जेव घालील असा माणूस सापडायचा नाही. म्हणून आम्ही काय केलंय, त्याच तालुक्याच्या भाकरी, त्याच तालुक्याची आमटी, त्याच तालुक्याने आमटी बनवायची. त्याच्यासाठी एक ट्रस्ट स्थापन झालंय आपल्या जिल्ह्यातलं. आणि त्या ट्रस्टचं पावती पुस्तक गावात येईल. फक्त पावती घेतल्याशिवाय रक्कम द्यायची नाही. नाही तर त्या जुन्या काळात लग्नात आहेर राहायचे. कोणी बी डबा मांडायचा ना, वही हा इकडं आणा ते डबा वही तिकडंच, कशाला मिळत नाही. आणि म्हणून नाही, आहेर गावकर आले म्हणून आहेराचा विषय आला असो. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला, गावात त्या ट्रस्टचं पुस्तक येईल, आपण यथोचित पावती घ्यायची. कमीत कमी 500 रुपये. जास्तीत तुम्हाला काय द्यायचं असेल, पांडुरंगाच्या दारात आपलं अन्नदान व्हावं ही पवित्र भावना. बागायदार गडी जरा शोभला असं बरं का. हा, नाही तर मन केलं मोठं, चोळी शिवली 2 बोटं, त्याला काय अर्थ नाही मारा. आणि म्हणून सगळ्याने थोडंसं मोठ्या मनाने तुमचं वैयक्तिक गावाचं काय दान असेल, पण पाटलांवर जरा विशेष जबाबदारी द्यायचं ठरलंय. त्यांना जरा तालुक्याच्या काही चांगल्या प्रतिनिधींकडं, तालुक्यातली जी काही मोठी माणसं आहेत त्यांच्याकडं ते स्वतः जातील. आणि या उत्सवासाठी हे बघा, इतिहासात सोलापूर जिल्हा कधी एकत्र आलेला नाही, फक्त पंढरपूरला एकत्र येणारे महाराज. परवा लातूरचा तो उत्सव पाहिल्यावर तिथं देशमुख परिवार आहे, ते असे भारावून गेले. त्याने महाराज इथं किती मोठ्या मोठ्या सभा झाल्या, पण एवढा समाज कधी आला नाही. मोठ्या मोठ्या देश पातळीवरले नेत्यांच्या झाल्या, पण वारकऱ्यात काय ताकद आहे, समाज एकत्र होतोय. म्हणून सर्वाला विनंती, आपल्या जिल्ह्याचा उत्सव आहे आणि यामध्ये नामदेव गाथा पारायण आहे. तर ज्याला वेळ आहे ना त्याने वेळ काढा मावली. पंढरपुरात अधिकाच्या महिन्यात चंद्रभागेच्या काठावर पांडुरंगाचं दर्शन घेऊन रोज नामदेव गाथा पारायण. 8 दिवस सुट्टी काढा. महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषाची. आणि इथून जर निघाले तर 1 तासात पंढरपूरला येणं होतंय महाराज. आणि म्हणून सगळ्या टाळकऱ्याला विनंती, रोज 1,000 टाळकरी उभे राहतील ना, तर तुम्ही रोज उभे राहायचं. तर याची मिरवणूक आहे 16 तारखेला. 16 तारखेला या उत्सवाची मिरवणूक ठेवलेली आहे. 375 वर्षाने तुकोबरायांचा उत्सव साजरा होतोय, म्हणून 375 वारकरी पुढे चालणार पताका घेऊन. त्याच्या पाठीमागे 375 महिला तुळस घेऊन या. पांडुरंगाच्या दारात तुळस घेऊन प्रदक्षिणा करायची आपल्याला पंढरपूरची. त्याच्या पाठीमागे 375 महिला कलश घेऊन. त्याच्या पाठीमागे 375 पखवाज घेऊन. त्याच्या पाठीमागे 375 विनेकरी. जणू आग्या मोहळ उठलंय, बांग बांग भंगांग वाजलं पाहिजे महाराज, नुसती विनेच वाजली पाहिजे. 375 विनेकरी गावगावचे. आपल्या गावचे विनेकरी या बरं का बाबा, विना घेऊन या. त्याच्या पाठीमागे 375 चोपदार, त्यात हे 2 राहतील, हे जरा गळालेले आहेत पण नेऊ आपण असं. 375 चोपदार. त्याच्या पाठीमागे 375 कीर्तनकार.
जो या प्रदक्षिणेले त्या कीर्तनकाराला भनाट तारखा भेटत्यान महाराज वा. त्याच्या पाठीमागं 375 आपल्या सोलापूर जिल्ह्यातली तुकाराम नावाची माणसं आम्ही शोधू राहिलोत गावगाव. या गावात तुकाराम आहेत का कोणी? वा वा, जे असतील ना त्यांनी प्रत्येकाने या. 375 तुकाराम, 750 ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर नावाचे आहेत का? त्यांना मिरवणुकीला बोलवा. आम्ही त्याची एक पत्रिका बनवणार आहेत. त्या पत्रिकेत त्या त्या गावातले ते ज्ञानेश्वर, ते तुकाराम, 675 नामदेव नावाच्या व्यक्ती, असं सगळं शोधायचं काम चाललंय. तर आपल्या सगळ्याला विनंती. आणि मग मिरवणूक, मोठा रथ, रथामध्ये ज्ञानेश्वरी आणि सुंदरपैकी मिरवणूक साजरी होईल. पांडुरंगापुढं आरती होईल आणि ही मिरवणूक संपन्न झाल्यावर मिरवणूक 65 एकरात येईल. या उत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 50 लाख रुपयाचा मंडप देणार आहेत. आता धर्मवीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिथं बसलेत म्हणलं त्यांचं काम आहे तेवढं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या उत्सवात सहभागी व्हायचंय अशी सर्वांना विनंती. परत हा उत्सव होण्यासाठी 25 वर्ष लागतील. मग तुम्ही म्हणाल 25 वर्षाने करू, तोपर्यंत आपलाच वैकुंठ गमन सोहळा झाला असं. कोण 25 वर्षाने माऊली? आलेल्या संधीचा लाभ घ्या. अशी संधी परत येणार नाही. आणि म्हणून काय सामान्य बाब 11 भाकरी वाचक म्हणून जायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं सरपण लागन बरं का, इंधन सरपण लागन. सरपण तर सरपण आता सध्या प्रत्येकाचा स्वयंपाक गॅसवर आहे. जरा गॅस तुटवडा आला आहे पण संपून जाईल तोपर्यंत. तर ज्याच्याकडे सरपण आहे आपल्याला 100 ट्रॅक्टर सरपण लागत आहे. तर प्रत्येक गावाला आम्ही आव्हान करणार की 1 ट्रॅक्टर 2 ट्रॅक्टर प्रत्येकाच्या घरामागं पुढं कुठं तरी पडलेलं असे, किंवा बांधावरलं वादाचं तुझं का माझं ते तुकाराम महाराजाचं पांडुरंगाला देऊन टाका. आता वादच मिटला पाहिजे महाराज. हो, दोन्ही बांधावरले एकत्र या. बांधावरलं काय वाळलेलं असेल ते काढून घ्या आणि ते वाळवा 2 महिन्यात आणि ते तुकाराम महाराजाला पाठवा अशी सगळ्याला विनंती आहे. सोलापूर जिल्ह्याचं आमंत्रण आहे माऊली. पहिल्यांदा जिल्हा एकत्र आला आहे. तर आपण या उत्सवाचा सगळे लाभ घ्या. तारीख आहे 17 मे ते 24 मे. एकदा आमच्या समाधान महाराजासाठी टाळ्या वाजा, कारण ते प्रत्येक गावगाव जाऊन सांगू राहिले. आमचे तुकाराम पाटील असतील, आमचे मोहिते महाराज असतील, कृष्ण महाराज असतील, हे प्रत्येक कीर्तनकाराला बोलायला लावतात. इथं उपस्थित सगळ्या कीर्तन आदरणीय निंबाळकर बाबा, तुम्हाला विनंती की आपला करमाळा तालुका, म्हाडा तालुका हे तुम्हाला ओळखणार आहे. तुम्ही प्रत्येक गावाला याचे संदेश द्यायचे आहेत. आपल्या जिल्ह्याचा उत्सव आपण कमी पळालोत का संसारासाठी? आता पळायचं नामदेवरायांसाठी, तुकोबरायांसाठी, ज्ञानोबरायांसाठी. मग परत हा योग 25 वर्षांनीच येईल. आणि म्हणून आपण याचा लाभ घ्या अशी सगळ्याला विनंती. चिंतन शिवेला पूर्ण. आज पत्रिका आणलेल्या आहेत, पत्रिका इथं देऊन जातो. पत्रिका घेऊन जा. विठोबा रखुमाई, श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव. बसलेले पुरुष महिला सगळे हात वर करा. तुकाराम महाराजाचा 375 वय असं भजन करायचं. तुकाराम महाराजाचा आवाज दिहूला गेला पाहिजे. तुकाराम 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 टाळी टाळी टाळी. तुकाराम 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 बोला बोला टाळी. तुकाराम 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 तुकाराम